आज पक्ष एकसंघपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे। निर्विवादपणाने काम करत असतानाच पक्षाचं जे काही काम, विशेष करून संघटनेचं काम, एसआरच्या बाबतीमध्ये जे पूर्णपणाने नेटवर्क आम्हाला राज्यभरामध्ये उभं करायचं होतं BLAचं, ते करण्यामध्ये पक्षाच्या वेळोवेळी बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत। विधिमंडळ सदस्य, विधानसभा, विधान परिषद यांच्यासुद्धा नियमित बैठका आम्ही त्या ठिकाणी घेत असतो। आमच्या सर्वांचे नेते, आधारस्तंभ स्वर्गीय अजितदादा, 22 जुलैला त्यांचा जन्मदिवस, दुर्दैवाने त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ नियतीने आमच्यावरती आणली। त्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यभर कार्यक्रम, समज राज्यभरामध्ये, देशभरामध्ये दादांनी त्यांच्या कर्तृत्वातून, मेहनतीतून, जी काय प्रचंड क्षमतेतून प्रतिमा तयार केलेली होती, आज दादा आमच्यामध्ये नाहीत हे आम्हाला सहनही होत त्या ठिकाणी नाही। पण तरीसुद्धा 22 जुलैला तो संबंध सप्ताह आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या मार्फत ज्या बाबीमध्ये दादांनी अधिक लक्ष घालत महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असे वेगवेगळे उपक्रम पर्यावरणासहित, क्रीडा क्षेत्रासहित, आरोग्य असेल, प्रशासकीय बाबीतला असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी साजरे करतो आहोत आणि पक्ष एकसंघपणाने वाटचाल करतो आहे। एक असं आहे की कुणी एखादी व्यक्ती त्या संदर्भात पत्र लिहिते, याचा अर्थ पक्षामध्ये कुठेतरी असंतोष आहे असं मानणंच चुकीचं आहे। कोणा एका व्यक्तीचं मत म्हणजे पक्ष नाही, पक्ष पक्षाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी वाटचाल करत असतो आणि विशेष करून वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणाने पक्ष त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वाटचाल करतो आहे। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही काम करत असतो त्याला जिल्हा स्तरावरती, राज्य पातळीवरती वेगवेगळ्या सूचना येत असतात। त्या सूचना आहेत, याचा अर्थ काहीतरी वेगळं असं मानण्याचं काही कारण नाही। एखादा उपक्रम साजरा करताना, एखादा कार्यक्रम करत असताना काही वेगवेगळ्या पैकी मतं त्या ठिकाणी मांडली जात असतात। पक्ष आमचा हा लोकशाही माध्यमातून त्या ठिकाणी चालत असतो, त्या पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये आम्ही काम करत राहू। निवड करण्यात आली तेव्हा तुमची आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली, मात्र प्रश्नचिन्ह हा फक्त सुनेत्राताईंच्या पदावरती काय येतो, हा देखील प्रश्न उपस्थित होतो। एक असं आहे की मी जी नोटीस वाचली त्याच्यामध्ये वहिनींनाही नोटीस आहे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्लबाईंना सुद्धा आहे। आता कोणी कोणाच्याबद्दल का प्रश्नचिन्ह निर्माण करावं त्याचं उत्तर मला देण्याचं काही कारण नाही आणि आपण मला विचारू नये असं माझी आपल्याला विनंती आहे। एक असं आहे की मधल्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं, अधिवेशन गेल्याच आठवड्यात संपलं। आज उद्या काहीतरी आम्ही कोर ग्रुपची मीटिंग घेऊ, माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागू आणि या संदर्भामध्ये पुढची कारवाई त्यांच्याकडनं करावी अशी आम्ही त्यांना